चव्हाणवाडी पडसाळी परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीती। राधानगरी तालुक्यातील पडसाळीपैकी चव्हाणवाडी येथील रानात बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। हिवाळी अधिवेशनात बिबट्यांच्या वाढत्या वावरावर चर्चा सुरू असताना चव्हाणवाडी पडसाळी येथे बिबट्या दिसल्यानं येथील नागरिक भयभीत झालेत। चव्हाणवाडी येथील युवक सुशांत सुरेश नाके हे आपली गुरे चारण्यासाठी रानात गेले असता खासगी मालकीच्या गट नंबर 96 मधील बुरुमदरा धबधब्याजवळील रानामध्ये बिबट्या फिरत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी त्वरित त्याचा व्हिडिओ चित्रित करून गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करत नागरिकांना सतर्क केलं। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वन विभागाला कळवले। त्यानंतर वन विभागाने नागरिकांना गावाबाहेर पडू नये तसेच विशेष काळजी घ्यावी असा इशारा दिला आहे। यापूर्वी 1 वर्षापूर्वी पडसाळी ते बावेली अभयारण्यग्रस्त रस्त्यावर प्रवाशांना बिबट्या दिसला होता। तसेच 6 महिन्यांपूर्वी जोंधळेवाडी आणि डुबलवाडीच्या रानातही बिबट्याचं दर्शन झालं होतं। त्यावेळी 3 ते 4 शेळ्यांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती। गेल्या आठवड्यात परिसरातील 3 कुत्री बिबट्याने फस्त केल्याचा अंदाजही ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे। कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम राबवून संबंधित बिबट्याला तातडीने पकडण्यात यावे अशी मागणी चव्हाणवाडी पडसाळी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येते। आता पडसाळीपैकी चव्हाणवाडी इथं साधारण 200, 100, 150, 200 लोक स्थिर राहते। तर इथं काल आमचा पुतण्याचा मुलगा इथं ढोरं चारायला गेलता बाहेर म्हशी घेऊन। तर त्याला बिबट्या दिसल्यावर त्यानं ते व्हिडिओ कॉल करून ग्रुपवर टाकलं। त्यामुळे ते कसं आहे, ते ग्रुपवर टाकल्यामुळं आता भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे वाडीत। कोण जरा बाहेर जात नाहीत, म्हशी चारायला जात नाहीत। तर ते बिबट्या कुठं हाय, आता कुठं तिथंच हाय का कुठं गेला आहे काय तिथं अजून काय कोणी म्हणजे चौकशी करायला नाही, बाहेर कोण तिथं जात नाहीत। त्यामुळं आता कसं आहे, वन्यजीववाल्यांनी जरा हे करायला पाहिजे होतं की बाबा बिबट्या, मी ते मॅडमला का त्या फोन केला होता, ते वन्यजीवला मानवेटला म्हणून मॅडम आहे, त्यांना मी फोन केला होता की इथं बिबट्या दिसला। तर ते त्यांनी काय सांगितलं की तुम्ही त्या बिबट्याजवळ जाऊ नका आणि तिथं कोण पोरं बिरं पाठवू नका, ते तुम्ही घरात राहा, तिथं जाऊ नका। पण आता तिथं म्हटलं तर तिथं शेजारी सगळे गवत आहेत, ते गावात कापायला लोक तिथे जाणार। तर ते जनावर आता चारा जातात, त्यामुळे भीतीचं वातावरण, जायचं कसं काय कसं असं चाललं आहे। तर ते वन्यजीवाल्यांनी जरा बिबट्यावरच्या आलाची चौकशी करून तिचा कसं जर धराय गावून किंवा काय असा पकडाय गावून तिचा शोध घेऊन तिने तिचा पाठपुरावा करायला पाहिजे। त्यामुळं आता भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे इथं बरीचशी कुत्री 4-5 पण कुत्री खाल्ल्यात आतापर्यंत बिबट्यान। आणि बिबट्या ह्या वाटण सरळ इकडे येतोय, ते पैसा पण लोकांनी सकाळी ढोराकडे गावती, पावलट गावती। तर त्याने येऊन शोध करून कुठं हाय, गेला जंगलाला काय हिता आहे तिथं चौकशी, ड्रोन कॅमेरा हिनं चौकशी करायला पाहिजे। त्यामुळे आता गावची पण लोक बाहेर जायला भित्तात। वन अधिकारी कोण आले? वन अधिकारी कोणी आलेले नाहीत, एकही अधिकारी नाही कोण आलेले नाहीत। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।